गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा माझा प्लॅन आहे जटायू टेम्पलला जायचा आणि जमलं तर पद्मनाभ स्वामी टेम्पलला जायचा. तर बघूया, दाखवतो तुम्हाला. हा कुत्रा जो आहे ना, हा रोज इथं बसतो. काय काय मजा येते काय त्याला इथून एवढ्या वरती चढून. हॅलो 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 हॅलो. आणि आज ना लकीली ऊन नाही आहे, मस्त वातावरण झालं आहे आजचं. हॅलो. बुलेटवाले का भारी बनवलेली आहे बॉस. तर मी आता निघालो आहे जटायू टेम्पलला. 1 तास दाखवतोय आणि जवळपास 32 किलोमीटर आहे. तर एक छोटा ब्रेक घेतला आहे नारळ पाण्याचा. हे बघा, हे रबर ट्री आहे इथे आणि हे अशा पद्धतीने त्याच्यातून रबर काढलं जातं. पण आता सध्या त्याचं सीझन नसेल किंवा बंद केलेलं आहे आणि हे सगळं असं ड्राय झालं इथे रबर. हे पण अशा पद्धतीचं रबर आणि याच्यापासून टायर वगैरे सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. रबरपासून काय काय बनतं मला माहितीच. तर हे असं पूर्ण जंगलच आहे आणि रबराचं जंगल आहे जवळपास आणि नॅचरली आलेले झाड आहे, ते कोणी लावलेलं नाही आहे. तर थँक्यू अंकल. बाय बाय. तर हे आहे ताड रंगू आणि याच्यामधून 3 गरे निघतात नारळाच्या मलईसारखे. आणि ह्या बाजूला जर तुम्ही बघाल ना तर पूर्ण रबराचं शेती आहे. हे बघा, हे रबर प्लांट आहे आणि रबराच्या प्लांटला हे असे रबर काढायसाठी कटिंग करून ठेवलेले आहेत सगळं. तर कुठे चान्स मिळाला ना मध्ये जाऊन चेक करण्याचा तर नक्की दाखवतो. हे बघा, हे आहे इथे गरुड टेम्पल आणि ना इतकी तुफान ट्रॅफिक आहे. गरमी पण बघा किती आहे. हे बघा 32 डिग्री. तर मला नाही वाटत मी आज इथं चढेल. या इथून ना गरुडाचा पाय आणि डोकं दिसतंय मागच्या बाजूने. कमाल प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल सापडलंय. आत्ता जस्ट जेवण झालंय आणि प्रचंड गर्दी, प्रचंड. पार्किंग बघा किती लांबपर्यंत पार्किंग आहे आणि ह्या डोंगरावरती जायचं आहे मला. हे बघा, हे अशा प्रकारे आतमध्ये सजवलेलं आहे सगळं. आणि हे बांबू आहेत बघा, पिवळ्या रंगाचे बांबू किती भारी दिसत आहे ना, कंपाऊंडच्या याला लावलेले आहेत. बघा किती आहे केबल कारसाठी. बापरे बाप. आणि इकडे वरती जाऊन केबल कार वरती जाता येतं आपल्याला. ही एवढी गर्दी आहे, पायी जाणाऱ्यांसाठी पण तिकीट लागतंय आणि केबल कारने जाणाऱ्यांसाठी पण तिकीट लागतं. एवढ्या गर्मीमध्ये मी वर नाही जाणार. हे बघा, पायी जायला पण तिकीट आहे, केबल कारने पण जायला तिकीट आहे. म्हणजे काय, ये ना चल बे. हे बघा, यांचं ऑफिस बनवलं इथे आणि पूर्ण दगडात आहे. दगडाच्या भिंती, दगडाची छत सगळं. हे बघा, हे ना रबराचं झाड जवळून असं दिसतं आणि ना हे असे कट करत 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 हा असा कट देतं तिथे आणि त्याचं संपूर्ण जे रस आहे तो या याच्यातून या भांड्यात पडतो आणि मग तो रबर असा तयार होतो. हे बघा, हे रबर आहे. हे बघा, हे रबर आहे. हे रबर उई. आणि इथून वॉटरफॉलकडे जायचा रस्ता आहे 450 मीटर, म्हणजे अर्धा किलोमीटर जवळपास इथून वॉटरफॉल आहे. अरे बापरे, काय सुंदर आहे. थोडंसं यायच्या आधी मला थोडी भीती वाटत होती, पण इथं आल्यानंतर बघा, वा 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 वा. हा इकडे धबधबा आहे. धबधबा म्हणजे तसा धबधबा नाही आहे नदीत, थोडंसं असं धबधब्यासारखं झालेलं आहे उतार असल्यामुळे. हे बघा, इथे मला वाटतं हे चहाचे मळे आहेत.
नाही कोणीच नाही आहे लिटरली. इथे एक बाबा आहेत कोणीतरी. वा वा वा. तर हा होता धबधबा जवळच आहे जटायू टेम्पलच्या. आणि आता इथून मी निघतोय परत एकदा वर्कलाकडे जायला. हा व्हिडिओ संपवतो आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.